आहे या विरोधाकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय? माझ्या महिलांच्या बैठका आहेत आज, त्याच्यामुळे मी सकाळपासून त्या तयारीत होते. पुणे शहर जिल्हा आणि आमची प्रदेश कार्यकारिणी त्याच्यामुळे मी कुणाच्या पोस्ट पाहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे कुणाकडे कसं बघतोय हा प्रश्नच येत नाही. त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून एक मुद्दा उपस्थित केला आहे, एक व्यक्ती एक पद असा निकष असणं गरजेचं आहे. मात्र तुमच्याकडे सध्या 2 पद आहेत, महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाचं अध्यक्षपद सुद्धा. त्यामुळे त्यावरती सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. मला वाटतं हा सगळा विषय आहे तो पक्षाचा आहे. ही पदं जी आहे ती पक्षाने दिले, त्याच्यामुळे पक्ष याच्यावरती निर्णय घेईल. पण ज्या बातम्या सातत्याने गेल्या 2 दिवसांपासून येत आहेत, जे अजित पवार गटाकडून 3 नावाची चर्चा आहे, त्यातलं एक नाव तुमचं आहे. या बातम्याच तुम्ही पेरल्यात असा सुद्धा आरोप तुमच्यावरती केला जातोय. आरोप सातत्याने होत असतात. प्रत्येक आरोपाचं म्हणजे मला वाटतं उत्तर द्यावं हे काही गरजेचं नाही आहे. आरोप करणारे भरपूर असतात, भरपूर आरोप होत असतात. पण आम्ही कामाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. संघटनेच्या माध्यमातून शहरी भाग, ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या पाड्यांपर्यंत पोहोचणं, लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून महिलांपर्यंत जाणं, त्यांचं सबलीकरण, आयोगाच्या माध्यमातून केसेस सोडवणं, जनसुनावणी घेणं, या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विरोधात काम करणं, अशा प्रचंड मोठा कामाचा व्याप आहे. त्याच्यामुळे कोण काय आरोप करते तिकडे पाहायला सुद्धा वेळ नाही. म्हणून मला असं वाटतं 24 तास कामामध्ये असणारी आमची सगळी यंत्रणा त्या पद्धतीने दादा आदरणीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. त्याच्यामुळं कुणाच्या आरोपांकडे लक्ष द्यायला तितका वेळ नाही. आरोप करत असतील तर ठीक आहे, काही हरकत नाही, त्याच्याबाबत आम्हाला काही आक्षेप नाही आहे. आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देऊ. पण मग तुमचं नाव चर्चेत आहे, तशा पद्धतीचं काही झाली चर्चा? कारण की तुम्ही या सगळ्या याच्यात वर्णी लागणार आहे तुमच्या, असं पद्धतीने बोललं जात आहे. काय नेमकं चर्चा झाली अजितदादांशी या सगळ्या संदर्भात? नाही, याबाबत मला काहीच माहीत नाही खरंच. मी माध्यमांमधून म्हणजे तुमच्याकडूनच सगळ्यांकडून ह्या चर्चा ऐकते, त्याच्याबाबत मला काहीच माहीत नाही. तुम्ही स्वतः इच्छुक आहात का पण या सगळ्या याच्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात? 2019ला मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. ज्या दिवशी उमेदवारी, माझ्याबरोबर 7 उमेदवार होते पक्षाचे आणि आमच्या 7 जणांच्या मुलाखती होत्या. यात ज्या दिवशी मुलाखत होती त्याच दिवशी मला प्रदेशाध्यक्षपद मिळालं सकाळी. म्हणजे 2 वाजता मुलाखती होत्या आणि 12:30 वाजता पद मिळालं. त्याच्यामुळं मुलाखती घेण्याचा किंवा परत उमेदवारी मागण्याचा प्रश्न आला नाही. पण त्यावेळेसच ठरवलं होतं की 2024मध्ये 5 वर्षामध्ये परत काम करू, संघटना बांधू, महाराष्ट्रामध्ये जी जबाबदारी दिली ती पेलण्याचा प्रयत्न करू, ती यशस्वी करू आणि 2024ला पक्षाकडे उमेदवार मागू. त्या अनुषंगाने आता पक्षाकडे आम्ही खडकवासला मतदारसंघातून उमेदवारीसाठी दादरना माझ्या समवेत नगरसेवक, आमचे ज्येष्ठ नागरिक सगळे किंवा आमचे पदाधिकारी या सगळ्यांबाबत जाऊन निवेदन दिलेलं आहे की खडकवासला मतदारसंघातून हा मतदारसंघ घ्यावा आणि उमेदवारी द्यावी. या सगळ्या संदर्भात रुपाली पाटील म्हटलं की मी या अजितदादांशी बोलणार आहे, भेटून या सगळ्या संदर्भात नाराजी जी काय आहे ती व्यक्त करणार आहे. तुम्ही तसं काही अजितदादांशी बोलणार आहात का भेटून या सगळ्या संदर्भात? मला वाटत नाही काही कुठल्या गोष्टीची गरज आहे. तुम्ही पाहता आता माझ्या संघटना, काम, हा व्याप याच्यामधून आम्ही इतक्या गोष्टींना असं फारसं महत्त्व देत नाही. कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं ही आमची यंत्रणा आहे. धन्यवाद. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.